श्री स्वामी समर्थ. ज्यांचं मन स्वच्छ आहे त्यांच्या सोबत मी नेहमी आहे. ही ओळ एक गूढ आणि गाढ आध्यात्मिक सत्य सांगते. मी म्हणजे इथे परमेश्वर, सद्गुरू किंवा स्वामींचं अस्तित्व. हा संदेश भक्तांना एक मार्गदर्शन देतो की मनाचे शुद्धीकरण हेच ईश्वर प्राप्तीचे मुख्य साधन आहे. स्वच्छ मन म्हणजे कोणतं? स्वच्छ मन म्हणजे द्वेष, अहंकार, मत्सर, लोभ, मोह, गर्व, राग या सर्व दोषांपासून मुक्त असलेलं मन. असं मन निर्मळ जलासारखं असतं, ज्यामध्ये कोणताही विकार, द्वंद्व किंवा खोटेपणा नसतो. त्या मनात केवळ प्रेम, श्रद्धा, समर्पण आणि सेवा भावना असते. परमेश्वर मनाच्या गाभ्यात असतो. म्हणूनच जो आपलं मन नेहमी स्वच्छ ठेवतो त्याच्याशी ईश्वराचं नातं आपोआप जुळतं. तो नेहमी त्याच्या जवळ असतो. मन स्वच्छ ठेवणं म्हणजे सतत चांगले विचार ठेवणे, दुसऱ्याचा द्वेष न करणे, क्षमा करणे, सत्य बोलणे आणि नम्र राहणे. नामस्मरण, प्रार्थना, सेवा हे साधनेद्वारे हे मन शुद्ध होऊ शकतं. श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ, श्री दत्तगुरु अशा संतांनी नेहमी सांगितले आहे की शुद्ध अंतःकरणच माझं वास्तव्य स्थान आहे. म्हणूनच आपण बाह्य पूजा जरी केली तरी अंतःकरण स्वच्छ नसेल तर ती पूजा निष्फळ ठरते. जो आपलं मन निर्मळ ठेवतो त्याच्याशी परमेश्वराचं नातं अतूट असतं. त्याच्यासोबत ईश्वर नेहमी असतो, कारण शुद्ध मनातच ईश्वराचं खरं दर्शन घडतं. श्री स्वामी समर्थ.